गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांच्या नैवेद्यामध्ये लाडू, मोदक हे पदार्थ तर असतातच. आणि आता आंब्याचा सीझन चालू आहे, तर आंबा आणि नारळाचे लाडू किंवा मोदक तर झालेच पाहिजेत. तर आज आपण हे असे पेढ्याप्रमाणे मऊ लुसलुशीत आंबा आणि नारळाचे लाडू तयार करणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम एक मोठं मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये 1 वाटी इतके मी हे नारळाचे काप केलेले आहेत. एका नारळाचे हे काप आहेत आणि पाठीचा जो काळपट भाग असतो तो काढून घेतला आणि मग हे असे पातळ काप तयार करून घेतले. आता ज्या वाटीने नारळ मोजला त्याच वाटीने 1 वाटी आंब्याचे तुकडे घ्यायचे आहेत. आंब्याचे तुकडे सुद्धा साल काढली आणि मग त्याचे असे बारीक तुकडे तयार करून घेतले. त्यानंतर इथे मी साखर घेतलेली आहे. तर आंबा आणि खोबरं घेताना थोडंसं मी अगदी वरपर्यंत भरून घेतलं होतं, पण साखर घेताना मात्र सपाट घ्यायची, कारण साखर ही वजनाला थोडीशी जड असते. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं मिल्क पावडर घालायची. आपली नेहमीची आमटीची वाटी असते की नाही, त्याच्याने अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची आहे. मिल्क पावडर नसेल तर दुधावरची साय जरी वाटीभर घातलीत ना तरीही चालेल. आणि हे मिक्सरला चांगलं असं फिरवून घेतलेलं आहे. अगदी बारीक असं एकजीव होतं आपलं हे जर असं फिरवून घेतलं की, आणि मग लाडवाला टेक्स्चर सुद्धा छान येतं. आता हे सगळं मिश्रण एका स्टीलच्या कढईमध्ये मी काढून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे नॉनस्टिक कढई असेल तर ती वापरली तरीही चालेल, पण ॲल्युमिनियमची वगैरे कढई वापरू नका. आता गॅसची आच मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे. पण ही आंब्याचे लाडू म्हणजे कोकणातली रेसिपी, तो कोकणातला हा रानमेवा म्हणजे हे काजू. तर मी थोडेसे काजूचे तुकडे सुद्धा यामध्ये घातलेले आहेत. तुम्हाला जर आवडत असेल तर कुठलेही तुम्ही ड्रायफ्रुट्स यामध्ये घालू शकता, किंवा तुम्हाला आवडतील त्या ड्रायफ्रूटची भरड जरी करून अर्धी वाटी घातलीत ना तरीही चालेल. उलट त्याच्याने ना आणखी छान असं टेक्स्चर येईल. आता हे आपण सतत असं मध्यम आचेवरती हलवत राहणार आहोत. तळाशी ना आंब्याचा रस लगेच चिकटून करपण्याची शक्यता असते, त्यामुळे हे असं सतत हलवत राहायचं आहे. आता बघा, बऱ्यापैकी याचा रंग बदललेला आहे. साधारण एक 5 ते 6 मिनिटं माझी आतापर्यंत झालेली आहेत. 5-6 मिनिटात त्याचा रंग सुद्धा बदलला आणि आधीपेक्षा मिश्रण थोडंसं ना घट्टसर होतं. सुरुवातीला थोडं पातळ होतं, कारण जेव्हा साखर विरघळली जाते त्यावेळेस मिश्रण थोडंसं पातळ होतं आणि मग त्यानंतर जसं आपण हे शिजवत जातो तसा रंग बदलतो आणि मिश्रण ना काहीसं असं घट्टसर तयार होतं. आता बघा, या मिश्रणाला छान अशी चकाकी आली आणि मिश्रण घट्टसर झालं आहे. आणखीन थोडा वेळ परतल्यानंतर आणखीन मिश्रण हे असं घट्टसर तयार झालेलं आहे आणि रंग सुद्धा ना जसं आपण परततो तसं बदलत जातो. पण हलवणं मात्र थांबवायचं नाही, कारण ना जर का आपण थांबवलं तर मात्र तळाशी हे करपण्याची शक्यता असते. आता हे मिश्रण असं चमच्यावरून पडताना बघा थोडंसं असं थांबून पडत आहे, म्हणजे अजूनही मिश्रण आपलं लाडू बांधण्याजोगं तयार झालेलं नाहीये. नेहमी काय करायचं, कडेचं हे मिश्रण असतं ना ते असं खरवडून घ्यायचं आणि यामध्ये मिसळून घ्यायचं, म्हणजे कडेला सगळं मिश्रण करपलं जात नाही. आता आणखीन मी थोडा वेळ हे असंच परतून घेतलेलं आहे. आता बऱ्यापैकी ना हे मिश्रण असं कढई सोडायला लागलेलं आहे. पण यामध्ये जर आपण चमचा असा उभा करून पाहिला तर चमचा कलंडतोय किंवा पडतोय, याचा अर्थ हे मिश्रण अजूनही आपलं लाडू बांधण्यासाठीचं योग्य नाहीये. आता हे आपण आणखीन थोडा वेळ ना असंच परतून घेणार आहोत. कडेला लागलेलं प्रत्येक वेळी काढून घ्यायचं, नाहीतर ते करपलं जातं आणि मग करपट वास आपल्या लाडूला येऊ शकतो. जर तुम्हाला या लाडूच्या ऐवजी जर आंबा नारळाची वडी करायची असेल तरी तुम्ही हीच प्रोसेस फॉलो करू शकता. आता हे मी चांगलं आतापर्यंत 17 ते 18 मिनिटं झालेली आहेत आणि मध्यम आचेवरती हे चांगलं असं सतत हलवत आहेत. थोडं आपल्याला पेशन्स ठेवून हे काम करावं लागतं, पण आहे ना ह्या वड्या किंवा हे लाडू अतिशय छान होतात. तुम्ही जर गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी करणार असाल तर लाडू करा, किंवा मग मोदक जरी केलेत ना तरीही छान होतात. फक्त हे असे छान आपलं परतून घेणं गरजेचं आहे. आता हे बऱ्यापैकी मला वाटते मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, म्हणून मी यामध्ये पळी रोवून पाहतीये. तर बघा, पळी अशी चांगली उभी राहिली आहे, याचाच अर्थ आपलं हे मिश्रण आता लाडू बांधण्यासाठी योग्य आहे. आणखीन दुसरी खूण म्हणजे काय, तर एखादा छोटासा असा गोळा घ्यायचा आणि तो ना एका भांड्यामध्ये थोडा वेळ असाच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा. जर असा तो थंड झाला पाहिजे. मिश्रण थंड झालं की मगच आपल्याला हा चेक करायचा आहे आणि हाताने ना अशी गोळी तयार करून पाहिजे. जर आपल्या हाताला मिश्रण जरा सुद्धा चिकटत नसेल तर मात्र आपलं हे बरोबर मिश्रण तयार झालेलं आहे. पण जर हाताला थोडंफार जरी असं चिकट लागत असेल तर मग ते लाडू ना खाताना चिकटतात दाताला, त्यामुळे
थोडंसं मग आणखीन तुम्ही मिश्रण हे परतून घेऊ शकता। आता हे आपण मिश्रण तयार झालेलं आहे। यामध्ये मी वेलची जायफळ पावडर वगैरे काहीही घालणार नाही, कारण ना हापूस आंब्याचा सुवासच खूप छान येतो, म्हणून मी काहीही घातलं नाही। आणि आता तिसरी खूण म्हणजे बघा, हे पूर्णतः कडेचं जे मिश्रण आहे ना ते अगदी असं पांढरट झालेलं आहे आणि खूप असं घट्ट झालेलं आहे। सगळं मिश्रण हे असं घट्ट होतं आणि एकदम पांढरट होतं, याचाच अर्थ आपलं हे मिश्रण आता बरोबर तयार झालेलं आहे। या 2-3 खुणा लक्षात ठेवा, कारण जर तुमचं मिश्रण थोडं जरी सैल राहिलं ना तर मात्र ते लाडू एकदम असे चिवट होतील, त्यामुळे थोडंसं घट्टसर मिश्रण होऊ द्यायचं आहे। आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। जर तुम्हाला अगदी खुटखुटीत असे लाडू हवे असतील ना तर मात्र आणखीन तुम्ही 2-3 मिनिटं हे परतून घेऊ शकता। चांगलं हे परतलं गेलं पाहिजे, म्हणजे लाडू ना अगदी खुटखुटीत होतात। आता हे मिश्रण मी ताटामध्ये काढून थोडंसं पसरवून ठेवून देणार आहे। साधारण तासभर मी असं पसरवून ठेवलं होतं। त्यानंतर थोडंसं साजूक तूप हाताला असं लावून घ्यायचं आहे आणि लाडू ना हे हाताने असे गोल गोल तयार करून घ्यायचे आहेत। पण मी ना हे जे आजचे लाडू केले ते थोडेसे मऊ लाडू केलेले आहेत, कारण काय होतं, लाडू हा प्रकार थोडासा मऊ छान वाटतो आणि जर आपण वडी करणार असू ना तर मात्र ती खुटखुटीत छान वाटते। त्यामुळे आणखीन एक 5 मिनिटं तुम्ही हे मिश्रण असं परतून घ्यायचं आहे। आता हा लाडू छान बघा काय मस्त चमकदार लाडू आपला तयार झालेला आहे आणि हा डेसिकेटेड कोकोनट मध्ये मी थोडासा असा घोळवून घेते, म्हणजे दिसायला ना छान असा आकर्षक दिसतो। या पद्धतीने तुम्ही हे असे लाडू तयार करून घेऊ शकता। जर तुमच्याकडे मोदकाचा साचा असेल ना तर त्याला सुद्धा तुम्ही छान असं तुपाचा हात लावून घ्यायचा आणि त्यामध्ये सुद्धा हे मिश्रण घालून जरी तुम्ही मोदकाचा आकार दिला ना याला तरीही चालेल। ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने करा। आता तुम्हाला दिसत असेल की माझ्या हाताला कुठेही मिश्रण चिकटत नाहीये, म्हणजे आपलं हे मिश्रण बरोबर तयार झालं आहे। जर हाताला मिश्रण चिकटत असेल तर समजावं तुमचं मिश्रण आणखीन परतण्याची थोडीशी गरज आहे। आता बघा छान असा हा दुसरा लाडू सुद्धा आपला बनवून तयार झालेला आहे। उद्या संकष्टी चतुर्थी आहे। गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी जर तुम्हाला गोडाधोडाचं काही करायचं असेल तर मात्र तुम्ही या पद्धतीने हे लाडू बनवून तयार करू शकता। तुम्हाला ही आजची पद्धत मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा। उद्याच्या संकष्टी चतुर्थीला हे असे लाडू नक्की तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह। धन्यवाद।